राज्य परिवहन मंडळाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान या अभियानाच्या अंतर्गत बारामती बसस्थानकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनानं बारामती बसस्थानकाला 1 कोटी रुपयांचं रोख बक्षीस तसेच सन्मान चिन्ह देऊन गौरवण्याचा निर्णय घेतलाय। तसेच प्रवाशांसाठी स्वच्छता, अनेक सोयी सुविधा, शिस्तबद्ध व्यवस्थापन, उत्कृष्ट देखभाल या निकषांवर बारामती बसस्थानकाचा राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलाय। बारामती बसस्थानक हे एखाद्या विमानतळाला लाजवेल असं भव्य दिव्य बसस्थानक आहे। दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बारामती बसस्थानकासाठी 50 कोटी रुपये निधी खर्च करून अनेक सुविधांसह हे बसस्थानक उभारले। संपूर्ण देशभरात बारामतीला विकासाचं मॉडेल म्हणून पाहिलं जातं। स्वर्गीय अजित पवारांच्या विशेष प्रयत्नातून बारामती हे विकासाचं मॉडेल बनलंय। त्यात बारामतीच्या बसस्थानकानं भर घातली असून बसस्थानकामध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। बारामती बसस्थानकाला प्रथम क्रमांक मिळालाय, परंतु हे बघण्यासाठी दादा हवे होते अशी खंत प्रवाशांनी आणि बारामतीकरांनी व्यक्त केली आहे। बारामती बसस्थानकाला स्वच्छतेबद्दल आहे, वॉशरूमसाठी आहे लेडीजला, आणि बारामती बस स्टॉप म्हणजे दादांनी 50 कोटी मधून उभारले होते। पण आज बारामतीमध्ये पहिला नंबर भेटला, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात बारामती बस स्टॉपला। पण हे बघण्यासाठी दादा नाही, या गोष्टीचं वाईट वाटते। मी आतापर्यंत पुण्यातल्या स्थानकात पण फिरले, परत गावोगावी, पण बारामती स्थान असं आहे की इथं लेडीज सुरक्षितपणे राहू शकते। एकटी म्हणलं तरी किती पण वेळ म्हणलं तर राहू शकते। तिथं कोणाची गरज वगैरे लागत नाही, बिंदास फिरू शकते। परत लेडीजला वॉशरूमची सोय आहे, झाडं वगैरे एकदम व्यवस्थित सुविधा आहे। आज खंत एकच गोष्टीची वाटते की आज दादा हवे होते, हे सगळं सन्मान चिन्ह वगैरे ते पाहिला। बारामती बसस्थानकात महिलांसाठी विशेष सुविधा देण्यात आल्यात। दादा असते तर आम्हाला आनंद झाला असता। दादा असताना बस स्टँड, रस्ते स्वच्छ असायचे। दादा असले असते तर बारामती तालुक्याला आनंद झाला असता असंही प्रवाशांनी म्हटलंय। आम्हाला दादा असते तर एक आनंद झाला असता की दादांनी एवढं बस स्टँड चांगली स्वच्छता, हे दादा असल्यावर एकदम रस्ते बिस्ते एकदम स्वच्छ असायचे आणि दादांनी भरपूर ही कामं केल्यात आणि ते असते तर खूपच आनंद झाला असता सगळं बारामती तालुक्याला। आणि तरी मी दादांना मी बहुपरीने श्रद्धांजली वाहते। स्वर्गीय अजितदादांनी बघितलेलं स्वप्न साकार झालंय। बक्षीस बघायला दादा असते तर आनंद द्विगुणित झाला असता। 50 कोटी रुपये खर्च करून अव्वल दर्जाचं बसस्थानक बनवलं। अजितदादांसाठी बारामती स्वच्छ राहावी हीच अपेक्षा असं म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा अजितदादा नसल्याची खंत व्यक्त केली आहे। बारामतीत दादांनी जी स्वप्न बघितलं होतं ते आज साकार झालेत आणि बारामतीला स्वच्छतेमध्ये 1 नंबर मिळाला। ते पाहण्यासाठी आज दादा असते तर आज ते आनंद दुगणा झाला असता, पण आज ते नसल्यामुळं त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यात। पण ते असते तर चांगलं झालं असतं असं वाटतं आणि अशीच बारामती स्वच्छ राहावी हीच माझी एक बारामती म्हणून अपेक्षा आहे आणि ते आम्ही साकार करू। धन्यवाद। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने बसस्थानक स्वच्छता अभियान राबवलेलं आहे। त्या अंतर्गत यावर्षी चालू वर्षीला बारामती आगाराला महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळाला। याबद्दल सर्व बारामतीकरांचे तसेच बारामतीतील सर्व कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो। हे जे बसस्थानक आहे हे दादांचं एक स्वप्न होतं, ते त्यांनी स्वप्न साकारण्यासाठी जवळजवळ 50 कोटी खर्च करून महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचं बसस्थानक उभारलं। बारामतीला मिळालेलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे पाहण्यासाठी खरोखरच आज दादा हयात असायला हवे होते, परंतु दादा नसले तरी दादांचं स्वप्न स्वच्छतेच्या बाबतीत बारामतीकरांनी एक साकार केलं। त्याबद्दल खरंच बारामतीकरांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन।